नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिगारेटच्या किमतीवरून हाणामारीची घटना। अवघ्या 1 रुपयाच्या वादातून एकाचा मृत्यू। अंबड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल। अंबड पोलिसांनी मारहाण करणाऱ्या टपरी चालकाला घेतलं ताब्यात आणि याबाबत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी माहिती दिली। काल खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे ताब्यात घेतला। काल दुपारी 1:30 वाजण्याच्या दरम्यान संभाजी स्टेडियम शिवाजी चौकी अंबड पोलीस ठाणे अंतर्गत तिथं एक रेणुका पान स्टॉल आहे, तेथील अपंग व्यक्तीचा तो स्टॉल आहे। तिथं फिर्यादी विशाल भालेराव हे सिगरेट घेण्यासाठी गेले असता त्यांच्यामध्ये किरकोळ वाद होऊन पान स्टॉलचे मालक बाप्पू सोनवणे वय 59 यांनी त्यांना मारहाण केली। त्यानंतर ते उपचार घेण्यासाठी त्यांच्या पाथर्डी गाव येथील घराजवळ गेले आणि तिथून त्यांनी उपचार घेऊन घरी गेले असता त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर घरच्या लोकांनी त्यांना वक्रतुंड हॉस्पिटल येथे नेले, तेव्हा ते डॉक्टरांनी मृत घोषित केले। त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल येथे त्यांचे पोस्टमॉर्टम साठी शवविच्छेदन करण्यासाठी पंचनामा करून देण्यात आले डॉक्टरांना। यामध्ये सदरचा प्रकार हा मारहाणीमुळे झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्या पान स्टॉलचे मालक बाप्पू जगन्नाथ सोनवणे व त्यांचा मुलगा या 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबुल हे करत आहेत। ते साधारण असा तपासांती समजतो की 10 रुपयाची सिगरेट ते अपंग असल्यामुळे 11 किंवा 12 रुपये विकत होते। ते त्याच्यावर ते जे काल होता जास्त पैसे याच्यावरून त्यांचा वाद झाला। ती साधारण 1-1.5 वाजता घटना घडली। त्यानंतर फिर्यादी मयत इसम हे विशाल भालेराव हे घरी गेले आणि तिथं गेल्यानंतर उपचार करून झोपले घरी जाऊन। पण त्यानंतर आपल्याला 4:30 वाजता जेव्हा हे वक्रतुंड हॉस्पिटलला लोक आली त्यांचे परिवार त्यांना घेऊन, तेव्हा ती आपल्याला घटना कळली। त्यानंतर आपण तपासाची सूत्र हलवून तात्काळ पान स्टॉलचे मालक आरोपी सोनवणे आणि त्यांच्या मुलाला आपण ताब्यात घेतले। विशाल भालेराव हे मारहाणीत झाले होते गंभीर जखमी। टपरी चालकाने 10 रुपयाची सिगारेट 11 रुपयाला दिल्यावरून झाला होता वाद। टपरी चालकाने केलेल्या मारहाणीनंतर विशाल भालेराव यांचा मृत्यू झाल्याचा संशय। पुढील तपास पोलिसांकडून सुरू। NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक।